कल्याण एपीएमसी बाजार समिती सभापतीपदी रवींद्र घोडविंदे तर उपसभापतीपदी जालिंदर पाटील, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी रवींद्र घोडविंदे तर उपसभापतीपदी जालिंदर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची निवडणूक झाली। सभापती व उपसभापती या दोन्ही पदावर भाजपने शिक्कामोर्तब करीत बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवला। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालक पदाच्या जागांसाठी गेल्या 1-1.5 आठवडाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या भाजपा, शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाने एक हाती सत्ता काबीज करीत सर्वाधिक 16 जागा पटकवल्याने महायुतीचा बाजार समितीवर झेंडा फडकविला। बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी कल्याण तालुक्यावर आपली पकड असल्याचे दाखवून देत शेतकरी पतसंस्था व ग्रामपंचायतीच्या जागा स्वबळावर निवडून आणल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व दाखवून दिले। निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली। सभापती पदासाठी रवींद्र घोडविंदे व उपसभापती पदासाठी जालिंदर पाटील या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले। नवनिर्वाचित सभापती रवींद्र घोडविंदे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा सभापती पदाची माळ पडली असून भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक असल्याने सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार कथोरे हे देखील उपस्थित राहिले होते। उपसभापती जालिंदर पाटील हे यापूर्वी 2 टर्म कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर निवडून आले होते व नुकत्याच पार पडलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत। यावेळी बोलताना सभापती घोडविंदे यांनी सांगितले, मागील 5 वर्षात बाजार समितीला म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून कर्जमुक्त केली। बाजार समिती अनेक वर्ष कर्ज होते, त्यामुळे अनेक विकासाभिमुख कामं करणं कठीण जात होतं। आता बाजार समिती कर्जमुक्त झालेली आहे आणि यावेळी प्रथमच महायुतीच्या हाती एक हाती सत्ता आलेली आहे। त्यामुळे महायुतीची राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे। या दोन्ही सत्तेचा फायदा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ज्यांनी हे आमचं महायुतीचं पॅनल निवडून आणले ते आमचे प्रेरणास्थान आमदार कथोरे साहेब, प्रमोद इंदुराव साहेब, गोपाजी लांडगे साहेब, प्रकाश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळे मंडळी काम करणार आहोत। बाजार समितीमध्ये ज्या काही समस्या आहेत, ही बाजार समिती मध्यवर्ती बाजार समिती आहे, तिच्या विकासासाठी आम्ही सगळी मंडळी काम करणार आहोत। बसले जालिंदरदादा पाटील हे आहेत, आम्ही दोघी हे सर्व संचालक म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे बाजार समितीचा विकास करणार आहोत। या ठिकाणी शेती पूरक वस्तूंसाठी शेती असा कृषी मॉल उभारणीचा एक प्रोजेक्ट बाजार समितीचा आहे। त्यासाठी राखीव भूखंड या ठिकाणी ठेवलेला आहे। त्या राखीव भूखंडावरती कृषी मॉल उभारला जाईल आणि त्या कृषी मॉल मध्ये परिसरातील शेतकऱ्यांचा जो माल असेल त्याला व्यापारपेठ उपलब्ध करून दिली जाईल। त्याचबरोबर या शेतकरी भवन जे आमदार कथोरे साहेबांनी तर परवा प्रधानमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि या ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासाठी त्यांचा आराखडा तयार झालेला आहे। शेतकरी भवन असेल, व्यापारी भवन असेल, माथाडी भवन असेल, तर तिन्ही भवन उभारून बाजार समितीमध्ये एक विकासात्मक काम करून, एक रचनात्मक काम करून सगळ्या बाजार समितीची असलेल्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो की कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने संचालक मंडळातील सर्व पक्षातील सदस्यांना एकत्रित घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने केली जाणार असल्याचे सांगितले। तसेच बाजार समितीच्या आवारातील फुलभाजी मार्केटमधील साठलेल्या कचऱ्याचा ढीग रस्त्यावर जागोजागी पडलेला दिसत असल्याने या साचल्या जाणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प राबवून त्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प येत्या काळात सुरू करण्यात येणार आहे। तसेच बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले। युतीच्या नेत्यांनी विश्वास ठेवून माननीय आमचे सभापती रवींद्र घोडविंदे साहेब यांना सभापती केलं आणि मला उपसभापती म्हणून इथे बसण्याचा मान प्राप्त करून दिला। त्याबद्दल सर्वप्रथम पहिल्यांदा मी सर्व युतीच्या नेत्यांचा आभार मानतो, कारण त्यांच्याच आशीर्वादाने खास करून कथोरे साहेबांनी या आमच्या
जे शेतकरी पण होतात ते निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही निवडून येऊन आणि आज या पदावर मी विराजमान झाले आहे. तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मला खूप आशीर्वाद दिले या निवडणुकीसाठी. तसेच आमचे श्री तिचे नेते प्रमोद हिंदूरावजी असतील, लांडगे साहेब असतील, यांचे आम्हाला आशीर्वाद भेटले. आणि सभापती साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचं आम्हाला सर्वच नेत्यांचं आम्हाला सहकार्य भेटलं. त्यांचे कारण राज्यात युतीचं सरकार असल्यामुळे जी काही ते जे प्रगती करायची ते शेतकऱ्यांसाठी काही हिताच्या शेतकऱ्यांच्या कामं करते ते आम्ही त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच इथं पार पाडू आणि त्यासाठी आमच्या सर्व संचालक मंडळाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथे चांगल्या प्रकारे काम करणार.